व्हायला लागली आणि त्या ठिकाणी प्रकाश दरेकरांना देखील मला प्रवीण दरेकरांचे ते बंधू आहे. अत्यंत ऍक्टिव्हली सातत्यानं काम करणारे आहे. मला आठवत आहे की फार वर्षापूर्वी दरेकर साहेब आमदार या डोंगरावर किती पाण्यावर पाणी दुकानात देण्यासाठी आपण आम्ही डोंगरावर राहणार लोक आहोत. आम्ही बाबासाहेब शिवाजी महाराजांच्या आणि त्या ठिकाणी किती दलित नंतरच्या काळामध्ये सगळ्या डोंगरावर गाणे बोलतात आपल्या समस्या मार्ग आल्या आणि म्हणून वन खाते जमीन असो की कुणाची जमीन असो ही भारताची जमीन आहे आणि आम्ही भारताचे नागरिक आहोत. आम्ही तो लहान नाही. ज्या झोपड्याजवळ मी लोकांना सांगितलं की तुम्हाला माझ्या पक्षात काम करायचं असेल कोकणी झोपडी रात्री करायला पाहिजे. गाव सोडून आले लोक उपाशी नापाशी राहणारे त्या ठिकाणी लोक असं त्या ठिकाणी आपलं कोण ओळखत आहे. सरकारने आम्हाला सर केलं असतं तर आम्ही कदाचित कोणती या ठिकाणी बांधली नसती. आम्ही कधी तरी बांधतो. कायदा आम्हाला माहिती आहे. बाबासाहेब आंबेडकरांनीच कायदा तयार केलेला आहे. परंतु कायदा माणसांच्या कल्याणासाठी असला पाहिजे. आणि अनेक वेळेला झोपड्या सुटल्या पण त्या वेळेला कॅन्सरच्या काळामध्ये आंदोलन केल्यानंतर 78च्या झोपड्या 90च्या झोपड्या 95च्या झोपड्या आता देवेंद्र फडणवीस साहेबांच्या काळामध्ये 2011च्या झोपड्यांना मान्यता मिळाली आहे. प्रवीण दरेकर साहेब आणि प्रकाश दुर्वे साहेब माझ्या पक्षाची मागणी आहे की 2020च्या झोपड्याला मान्यता दिली पाहिजे आणि दिली काय आम्हाला मान्यता जबाबदार बाबासाहेबांच्या संविधानाने आम्हाला राहण्याची मान्यता दिली आहे. सैन्यात आम्हाला अधिकार दिलेला आहे आणि जगायचं असेल तर राहिलं पाहिजे. जायचं असेल तर गेलं पाहिजे. आणि म्हणून खेड्यापाड्यातून आलेली माणसे या झोपडीत राहतात. नरेंद्र मोदींचा विषय नाही की नलसीचा जवळजवळ 12 कोटीपेक्षा जास्त शौचालय झोपडपट्टीमध्ये त्याच्या घरामध्ये बनवण्यात आलेली आहे. 10 कोटीपेक्षा जास्त लोकांना गॅस सिलेंडर घराघरामध्ये मिळालेला आहे. खेड्यामध्ये शहरामध्ये जवळजवळ 56 कोटी लोकांचे बँकेमध्ये अकाउंट उघडण्यात आलेले आहे आणि जवळजवळ 52 कोटीपेक्षा जास्त लोकांना मुद्रा योजनेत रोज मिळालेला आहे. पण आम्हाला आमच्या लोकांना सवय असते की धंद्यासाठी आम्ही कर्ज घेतलं तर धंदा चालत नाही. का धंदा चालत नाही? आम्ही धंदा चालवत होणार धंदा चालण्याचं बिलकुल आता एनएसएफडीसीचं जे कर्ज आहे ते कर्ज यासाठी मिळत नाही की एनएसएफडीसीचं म्हणणार हे महाराष्ट्र सरकारने गॅरंटी दिली पाहिजे असं गॅरंटी दिली. 300 कोटीची गॅरंटी दिली पण आता एनएसएफडीसी म्हणते की ज्या लोकांनी कर्ज घेतले ते पैसे आमच्या आले मी सांगितलं आमच्या लोकांमध्ये पैसे सांगायचं एवढंच आहे की आता आपण सुद्धा हळूहळू आपण आज या निवडणुकीच्या निमित्ताने आमची महायुती जी आहे ही महायुती मजबूत आहे. कारण रिपब्लिकन आहे तुमच्या साथी, रिपब्लिकन आहे तुमचा साथी. काय येणार नाही तर केवळ महायुती मुंबईमध्ये
उद्धव ठाकरेंचं स्वप्न राज ठाकरे साहेबांना सोबत घेतल्यामुळं त्याला अजिबात पसंत नाही. उत्तर भारत के लोगों के वोट उनको नहीं मिलेगी. क्यों नहीं मिलेगी? थप्पड़ मारते हैं. अरे थप्पड़ मारते हैं तो चुनाव में उनको थप्पड़ मारनी पड़ेगी. क्या बात है. चुनाव में उनको बताना होगा कि हम उत्तर भारत के हैं लेकिन हम भारत की है. हम भारत के नागरिक है और मुंबई में हमको रहने का अधिकार है. मराठी लोगों का मुंबई पर हक नहीं है. हर बार बोलते हुए मुंबई महाराष्ट्र से अलग करेंगे, ऐसा कैसा अलग करेंगे. महाराष्ट्र से मुंबई अलग होती थी तो इसकी वजह अलग होती थी. 105 लोगों ने कविता दी दिया है महाराष्ट्र की. मुंबई की राजधानी पहले मुंबई प्रांत था. 1 मई 1960 से पहले मुंबई प्रांत था. उससे बड़ा गुजरात था, उत्तर महाराष्ट्र था, कोकण था, पश्चिम महाराष्ट्र था. विदर्भ मराठवाड़ा निजाम संस्थान में था. विदर्भ मध्य भाग में था. कुठेही तो महाराष्ट्राच्या या चळवळीमध्ये अनेक लोकांच्या पैसा आणलेला आहे. त्यामुळे मुंबईला इथून जोडण्याचा अजिबात विषय नाही. मुंबई कधी महाराष्ट्रापासून वेगळी होऊ शकत नाही. उद्धवजी म्हणताय बाबा हे मुंबईला वेगळं करणार तुम्ही तर उडवून त्यांच्यासोबत. बाळासाहेब आणि अटल बिहारी वाजपेयी यांची गोष्टी होती. त्यांचा अलायन्स झाला आणि एवढी वर्ष तुम्ही त्यांच्यासोबत होता त्यावेळेला मुंबईत तुटली नाही. एवढा वर्षामध्ये आज मुंबई तुटली. महाराष्ट्रापासून मुंबई अजिबात कधी तुटू शकत नाही. जर महाराष्ट्रापासून मुंबईला कोणी तोडण्याचा प्रयत्न केला तर त्याला फोडण्याचं काम आम्हीच केल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आपल्याला झोपडपट्टीचा प्रश्न आहे. आमची मागणी आहे. आमची मागणी आहे की 3 फुटाचं जे घर आहे ते घर छोटं घर आहे. 3 फुटाचं गारपेट एरियाचं घर म्हणजे 400-450 फुटाचं मोठं बिल्डिंग घर आहे. फुकट असलं ते उडवण्याचं. आणि ही स्कीम जी आहे ती सुरुवातीला पवार साहेबांच्या मंत्रिमंडळात मी समाज कल्याण खात्याचा मंत्री असताना मी मांडली होती की झोपडपट्टीच्या माणसांना फुकट द्या. आणि अलीकडे एलजीच्या एकनाथ शिंदे साहेबांच्या अजितदादा पवार यांच्या सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विरोध चालू आहे. आणि प्रवीण दरेकर साहेबांना एका महामंडळात बनवलेलं आहे. आणि मुंबई बँकेच्या वतीनं रोज देण्यात येते. आणि एक स्कीम अत्यंत चांगली स्कीम आहे की एखाद्या जुन्या बिल्डिंगचं डेव्हलपमेंट करायचं असेल तर त्या ठिकाणी बिल्डरला ती जागा मिळतात. ती बिल्डिंग आपणच बांधायची. कॉन्ट्रॅक्टरला घेऊन आपणच ती बिल्डिंग बांधायची आणि ती बिल्डिंग बांधण्यासाठी लागणारा खर्च मुंबई बँकेला. आणि बिल्डरला आपण ती बिल्डिंग जर आपण डेव्हलपला दिली तर बिल्डरला विकण्यासाठी दुसरी मग बांधायला लागतात की विकून त्याच्यातून ते आपले बिल्डिंग करतात आणि आपल्याला दुसरं खर्च होतात. पण या स्कीममध्ये असं आहे की 300, 250, 400 फुटाच्या घरात राहणाऱ्या माणसाला 1000, 1200, 1300 फुटात जमीन आहे. अशी स्कीम म्हणजे. आणि त्यामुळे आमचं सरकार जे आहे आमचं सरकार देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार अजितदादा पवारांचं सरकार हे सरकार जनतेचं सरकार आहे. झोपडपट्टीच्या माणसाला न्याय देण्याचं सरकार आहे. पियुष गोयल साहेब आता आमचे मंत्री आहेत. दिल्लीचे खासदार आहेत. आणि तुम्हाला तर कोणी हलवू शकत नाही. हलवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तुम्हाला इथे भरू देणार नाही. आणि आमचं डेव्हलपमेंट इथं झालं पाहिजे. यासाठी आपण दिल्लीला बैठक घेऊया. आपली भविष्य नाही होती प्रकाश दरेकर की सर्विस में भी जमीन आना प्रकाश दरेकर
काय जरी घरामध्ये कमळ आहे काही आपण फार मला त्या केलेलं आहे तुम्ही जरा त्या केलेलं आहे तर आम्ही तुला त्या केलेलं आम्हाला एक जागा मिळाली नाही या दोघांच्या आम्हाला ही जागा पाहिजे ती जागा पाहिजे ही स्थिती नाही ती आहे अमुक आहे तमुक आहे आणि आम्हाला शेवटपर्यंत सांगितलं आणि मुख्यमंत्री साहेब बोलले होते की प्रवीण दरेकर तुमचे पालकमंत्री आहेत म्हणावं येत पण मिळाली नाही काय ताबडतोब प्रवीण दरेकर ताबडतोब आणि म्हणाले की तुम्हाला मुख्यमंत्री साहेबांनी बोलवलेलं आहे मला वाटलं जागा नसतात त्या वर्षामध्ये मुख्यमंत्री म्हणाले तुम्हाला पक्षाला हे एमएलसी देणार त्यानंतर एक दोन महामंडळाचे अध्यक्षपद ज्या पद्धतीने अशा पद्धतीने एक दोन महामंडळ देणार त्यानंतर कॉक्सेलमध्ये महानगरपालिकेचे एक दोन नगरसेवक तुम्हाला देणार या कमिटी भेट कमिटी आहे शिक्षण कमिटी आहे अशा काही कमिटी आहे त्या कमिटीवर एक सदस्य येणार त्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समितीला तुम्हाला जागा देणार एवढं सगळं मिळाल्यानंतर पण माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की तुम्हाला आम्ही 39 लोकांनी आज समजलो मी आज मागवली जवळ 78 लोकांनी आज ठीक आहे जागा आम्हाला मिळाल्या पण आम्ही 14 ठिकाणी 12 ठिकाणी होतो कारण आम्हाला 12-11 यासाठी सोयी आहे आम्हाला महाविकास आघाडीचे आणि हाते गोष्टींचे मला वाजवायचे आहे 12 जागा एकूण निवडून आली तर उभारणी तरी 1-2 जागा येण्याची ती निवडून आली तर आपल्याला त्यामुळे ठीक आहे आज आपण प्रेसिडेंट झालेले आहात आणि या ठिकाणी आमचा रमेश गायकवाड हा जिल्ह्यात अध्यक्ष आहे कीर्तीपाड्याला राहतो कविता करण्यामध्ये एक्सपर्ट आहे कानून म्हणण्यामध्ये तो सुद्धा चांगला एक्सपर्ट आहे काँग्रेस जिल्ह्यात अध्यक्ष आहे या ठिकाणी रमेश आंबोळे आणि उद्योग धर्मांच्या होत्या पण एकनाथ शिंदेचा इकडे आल्यानंतर गेलो नाही आणि तिकडे राहून बोलत नाही निवडून मी म्हणून सुरुवात त्या ठिकाणी मोतीबाई देसाई सागर पवार प्रकाश पुजारी हसीना शेख ललित शुक्ला हरिहर यादव मैनाबाई बनसोडे सुवर्णा तत्पाळ वैष्णवी पुजारी मधुकर गवई संदीप शिंदे अभिजित गायकवाड गिरीश मावळे संदीप शिंदे सागर भालेराव विजयराम कांबळे प्रभाकर कांबळे राष्ट्रपाल शिरसाट चंद्रकांत कांबळे सतीश ढगे निकेश दरेकर कृष्णा दरेकर सगळे उपस्थित आहे मला या सगळ्याला मला जायचं आहे आमच्या भगिनी मोठ्या सगळे उपस्थित राहिलेले आहेत आणि आता या महानगरपालिकेमध्ये 50 निवडणूक मतदान आहे आता विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये सुद्धा मतदानासाठी आयोजन
त्यावेळेला कोणाचं मतदान रिझर्व होईल नाही. 2019 मध्ये जेव्हा निवडणूक होतील त्यावेळेला 1/3 महिला विधानसभेत असतील, लोकसभेत असतील, तर आपण सगळे या ठिकाणी आला